मित्रांनो, दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त उत्तम जनावर पुरेसे नाही, तर त्याला जोड हवी जनावरांचे योग्य व्यवस्थापन आणि वासरांचे उत्तम नियोजन। चला तर मग पाहूया जनावरांचे व्यवस्थापन आणि वासरांचे संगोपन कसे करावे या व्हिडिओमधून। पंचसूत्रीतील चौथा मुद्दा म्हणजे जनावरांचे दैनंदिन व्यवस्थापन व वासरांचे संगोपन। जनावरांच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये आपल्याला दिवसातून 2 वेळा हा हिरवा चारा, 2 वेळा सुका चारा व 2 वेळा म्हणजेच ज्या वेळेला आपण दूध काढतो 2 वेळेस सकाळ व संध्याकाळ या 2 वेळेस आंबवण देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 2 वेळेला थंड पाण्याने जनावर स्वच्छ धुणे हे पण तेवढंच आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये जनावराची कास व जनावराचे सड हे स्वच्छ धुणं गरजेचं आहे, ज्याच्यावर स्वच्छ दूध निर्मिती अवलंबून आहे। स्वच्छ दूध निर्मितीमध्ये जनावराच्या कासेची स्वच्छता, जनावराची स्वच्छता, वेळेवर औषध उपचार, तसेच किटलीची स्वच्छता, ज्या किटलीमध्ये आपण दूध ठेवतो, ज्या भांड्यामध्ये आपण दूध काढतो त्या बकेटची स्वच्छता आणि जो व्यक्ती दूध काढतो त्या व्यक्तीच्या हातांची स्वच्छता अवलंबून असते। या प्रकारे जर आपण व्यवस्था ठेवली तर आपण स्वच्छ दूध निर्मिती आपल्या घरी करू शकतो। वासरांच्या संगोपनामध्ये आजचे वासरू उद्याची गाय ही जी उक्ती आहे ही जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर व्यायल्यापासूनच आपल्याला वासरावर लक्ष देणं गरजेचं आहे। वासराचे सुरुवातीचे जन्मतः वजन हे 25 ते 30 किलो असणं गरजेचं आहे। त्याला सुरुवातीला पहिले 3 ते 4 दिवस जो चिकाचं दूध असतं हे चिकाचं दूध देणं पहिल्या अर्ध्या तासामध्ये आवश्यक आहे, ज्याच्यामुळे वासराच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, म्हणजेच रोगाला ते बळी पडत नाही आणि त्याची वाढ चांगली होते। याबरोबरच 15 दिवस झाल्यावर वासराला प्रथम पाणी पाजणंही तितकंच गरजेचं आहे, जे आपल्या भागामध्ये शेतकरी करताना आढळून येत नाही। त्यानंतर 15 दिवसानंतरच आपण त्याला कोवळा हिरवा चारा जर आपण खायला दिला तर ते वासरू हे चांगला चघळायला लागतं आणि हळूहळू साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्याला हा चारा खायची सवय लागते।